हाय, मी वैष्णवी. तुम्ही आतापर्यंत माझा ब्लॉग बघितलाच असेल या आणि आपण तो त्या ब्लॉगमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराजांचा वाडा बघितला. आपण त्यांना कुठे पकडलं होतं ते ठिकाण बघितलं आपण. आणि आता हा ब्लॉग सेकंड ब्लॉग होणार आहे आपला. तर आता हा ब्लॉग सेकंड ब्लॉग होणार आहे, तो हा आपला पूर्ण गावचा ब्लॉग होणार आहे. तर हा गावचा पूर्ण ब्लॉग होणार आहे. तर आता इथून स्टार्ट होणार आहे हा ब्लॉग. तर असं चुकलं पिकलं असेल तर समजून घ्या. असं काय आता आपण चाललो आहे मंदिरात. ते मंदिर कुठे आहे काय ते मी आता दाखवते तुम्हाला. चला बघू. तिथे गेल्यावरती व्हिडिओ शूट करते परत. आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलो. हे मंदिर आहे. त्यामुळे मी दाखवते तुम्हाला मंदिर पुढून व्यवस्थित. दाखवली मी काय वाचून दाखवते. ते आपण नंतर बघूया. आधी आपण मंदिरात जाऊया. मंदिरात आपण इथे आपल्याला आता पाय धुवायचे. म्हणजे मंदिरात जाताना आधी सगळेच पाय धुतात. आपण पण पाय धुवायचे आधी मंदिरात. चला मंदिराच्या बाजूचा परिसर आहे सगळा. नमस्कार. आज आपण या क्षेत्रामध्ये उभे आहोत. ते आहे कसबा संगमेश्वर. पवित्र अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री अशा या 3 नद्यांचा संगम झालं या क्षेत्री. हे धार्मिक क्षेत्र आहे कसबा संगमेश्वर. या ठिकाणी जवळजवळ 360 शिवमंदिर आहेत. त्यातली अद्यापही 31 शिल्लक आहेत. बाकी काळाच्या ओघात सगळी नष्ट झाली. त्यातीलच काही मंदिरांची नावं सांगतोय, जे की सोमेश्वर, काशी विश्वेश्वर, कर्णेश्वर, डाळेश्वर, सप्तेश्वर अशी विविध मंदिरे अद्यापही तग धरून आहेत. तर अशी ही धार्मिक नगरी कसबा संगमेश्वर. या ठिकाणी काळभैरवाचं आणि भैरी भवानी देवीचं मंदिर आहे, जे की अनेक लोकांचं कुलदैवत आहे. अनेक लोक या ठिकाणी कुलदैवता म्हणून दर्शनासाठी येत असतात आणि देवीची सेवा करून देवाचा आशीर्वाद मिळत असतात. त्याच मंदिरामध्ये तुम्ही आता सर्व आल्या दर्शन घेतलंच आहे आणि काही माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. काळभैरव हा शिवाचा रूप आहे. काळभैरवाची जेवढी सेवा होईल, नामस्मरण, जप, ध्यान, तेवढा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. यासाठी दररोज सायंकाळी काळभैरवाष्टक पठण करायचं, कमीत कमी 1 वेळा तरी. त्याच्यानंतर देवीचं जप, भैरी भवानी देवी नमः अशी देवीची सेवा करायची. ज्यांना काही अडीअडचणी आहेत, संतान प्राप्ती नाही, पुत्राची प्राप्ती व्हावी किंवा अडचणीतून मुक्त व्हावी, यासाठी आणि ही सेवा अवश्य करावी. दररोज काळभैरवाष्टक पठण, देवीचं जप आणि कालाष्टमीचं व्रत. दर महिना जसं दुर्गाष्टमी असते तशी कालाष्टमी असते. तर त्या कालाष्टमीच्या दिवशी उपवास करायचा. उपवास सायंकाळी सोडायचा. सोडण्यापूर्वी देवाचं नामस्मरण, ध्यान, जप, देवाची आरती, देवीची आरती, देवाला महानैवेद्य आणि प्रत्येक सेवा झाल्यावर प्रार्थना करायची. नतमस्तक व्हायचं, हात जोडायचा, पदर पसरायचा आणि पसायदान मागून घ्यायचं. आशीर्वाद देवाकडून मागून घ्यायचं. एवढी जरी सेवा झाली तरी खूप काही होईल. तरी भक्तमंडळींनी ही सेवा नक्कीच रुजू करावी. या ठिकाणी ज्ञानवापी पवित्र तीर्थकुंड आहे.
ज्याच्यामध्ये शिवपिंडी आहे, शिवलिंग आहे. जसं आता वाराणसीला ज्ञानवापी जे आहे त्याचं हे मोठं रूप आहे. त्याच्यामध्ये शिवपिंडी आहे. फार पूर्वी तिथलं जल लोक तीर्थ म्हणून प्राशन करत असत. आजही अनेक लोक ते जल घेऊन जातात, प्राशन करतात. श्रद्धेचा विषय आहे, शेवटी श्रद्धा असावी लागते. तर त्यावेळेस ते योग जुळून येतो. भैरवाचं दर्शन झालं. आधी दर्शन भैरवाचे, नंतर काशी विश्वेश्वराचे. ऐसे करील तयाचे सकल पाप जात असे. यात असती प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यायचं, नंतर काशी विश्वेश्वर दर्शन घ्यायचं. हे मंदिर इथे जवळच आहे, 2 मिनिटावर आहे. दर्शन घेतला की काशी यात्रा झाली. हा योग इथे साधला जातो. म्हणून ही गाव खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती महाराजांचं दर्शन घ्यायचं. ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे दुर्दैवाने पकडले गेले त्या ठिकाणी महाराजांचं आत्ता स्मारक आहे. आणि भविष्यात खूप मोठं स्मारक त्याच ठिकाणी होणार आहे. महाराजांचा इतिहास जपला जाणार आहे त्या स्मारक. आणि ती ज्या वाड्यामध्ये महाराज पकडले गेले तो सरदेसाई यांचा वाडा, त्या भूमीत जाऊन कणभर ती माती आपल्या मस्तकी लावायची. आता आपण मंदिरात गेलो होतो. भैरी भवानीचं मंदिर होतं ते. आणि आमची ती कुलस्वामिनी आहे. आणि गुरुजींनी जी आपल्याला माहिती दिली ती खूप चांगली माहिती दिली. आपल्या मंदिराविषयी पण दिली आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पण दिली माहिती. आणि आजूबाजूला खूप अशी मंदिरं आहेत इकडची, त्याच्याबद्दल पण खूप माहिती दिली आपल्याला. ही माहिती पण खूप छान भेटली. आता आपण मंदिरातून निघतो आहे. तर आपण गावी जाणार आहोत. मंदिराचा परिसर खरंच खूप छान आहे. बाजूबाजूला खूप मस्त फुलं लावलेली आहे सगळी. मंदिर खूप छान आहे. तुम्हाला मी सगळं दाखवलंच आहे. आता आपण जाताना संभाजी महाराजांचा जो स्मारक आहे तिकडे आता आपण जाणार आहोत. त्या स्मारकाच्या इथे पण थांबू आपण आणि तिकडचं पण आपण व्हिडिओ वगैरे घेऊ. चला भेटू पुढेच. आणि ही बघा, ही इथे हिला चुपाचा आंबा भेटला, ही आंबा खात बसली. इथे काय ते बघूया. म्हणजे इथे ना असं झरासारखं खूप आवाज येतोय. इथे झराच आहे पण ते इथून दिसत नाही. इथे झरा आहे. आंब्याचं झाड आहे ना. की आपण कृतकृत्य होतो आणि इतिहासाचं स्मरण आपल्याला अखंड होत राहतं. अशी ती भूमी आहे. तिथून पुढे कर्णेश्वरला जायचं. कर्णेश्वर ही चालुक्य जो कर्ण राजा होऊन गेला त्याने अनेक शिवमंदिरं बांधली. त्यातलं हे कर्णेश्वर हे मंदिर कर्ण राजा याने बांधलं. तेही मंदिर खूप छान आहे. दिवसभर तुम्ही ते मंदिर बघितलं तरी तुमचं मंदिर बघून होणार नाही. एवढं सर्व ठेवा, अमूल्य ठेवा तिथं ठेवलेला आहे. त्याचाही तोही अनुभव व्हावा. त्याच्याच पुढे ज्या ठिकाणी संगम झाला आहे, पवित्र संगम, या ठिकाणीही संगमेश्वराचं शिव मंदिर आहे. ज्या ठिकाणी महाराज अनेक वेळा आले, नतमस्तक झाले, शिवाची सेवा केली आहे. असं ते स्थान आहे. सर्व भक्तांनी या भूमीला खरोखरच नक्की भेट द्यावी आणि तेथील हा सर्व हे अनुभवावा अशी या ठिकाणी माझी इच्छा मी व्यक्त करतोय. सर्व भक्त मंडळाला जे भैरवाच्या चरणी येतात, नतमस्तक होतात, आई भैरवाचं दर्शन घेतात, त्या सर्व भक्त मंडळांची मनोकामना पूर्ण होत सर्वांच्या घरामध्ये सुख समृद्धी सौख्य लाभो अशी प्रार्थना करून सर्वांचा निरोप घेतो. आशीर्वाद. आता तुम्ही बोर्ड बघितले आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे की खूप जुनं मंदिर आहे. किती वर्षाचं मंदिर आहे हे मंदिर? 1100 मधलं मंदिर आहे. हे 1100 मधलं मंदिर आहे. मंदिर बघू शकता तुम्ही, अजून पण तसंच आहे. खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आणि आता त्याचं म्हणजे थोडंफार काम म्हणजे करतायत की ते खूप जुनं आहे, दगडाचं बनलेलं आहे. तसंच आहे बघा, तुम्ही दाखवते एकदा. हे 1100च्या काळातलं मंदिर आहे. खूप छान आहे आणि हे पांडवांनी बांधलेलं आहे.
ते अजून पण तसंच आहे, पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे, दगडाचं आहे. आणि आता थोडंफार म्हणजे थोडं असं त्याच्यात काम करतायत, पण खूप जुनं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी बांधलेलं आहे. अज्ञातवासात असताना पांडवांनी हे मंदिर बांधलं. काका आपल्याला थोडीफार माहिती सांगतायत की मंदिराबद्दल. नाही सर, आता मला काय मंदिराची साफसफाई पण करतात सगळे. सुंदर मंदिर आहे. एकदा तुम्ही आलात कसबात तर हे मंदिर नक्की विजिट करा तुम्ही. आता गाडीमध्ये मी आणि बघितले असं ना, मी सांगितलं आधीच इंटरव्ह्यू केलाय त्यांना. आता मी आणि बबीच बसलेलो आहे, कोण नाही, सगळे गेले मिसळपाव खायला, मला आणि बबीला सोडून. आणि आम्ही पंख्याची हवा खातोय आता. मिसळपाव खाताय. आम्ही आता आलोय जाकादेवीपर्यंत आलो, थोडंच राहिलं तर थोडं पोचू आता, अर्धा तासात तरी पोचू घरी. घरी गेल्यावरती फ्रेश होऊन मग कुठे फिरायला वगैरे जायचं असेल तर प्लॅन बघू झाला तर, नाही तर घरातच बसणार. आणि संध्याकाळी पप्पांचा बड्डे करायचा. आज पप्पांचा बड्डे, पप्पांचा बड्डे 65वा बड्डे. तर आम्हाला फार्म हाऊसला करायचा होता, पण प्लॅन अचानक झाला आमचा गावी यायचा. मग आता गावी करणार आहे आम्ही बड्डे. नाहीतर आपण थोड्या मिनिटात भेटू आपण पुढच्या महिन्यात फार्म हाऊसला करणार. ऑलरेडी पावसात खूप छान दिसतं कोकण आपलं. तसंच आता मी तुम्हाला दाखवते कोकण खूप छान दिसतं आणि खूप जोरात पाऊस पडतो. हा पाऊस पडतो की असं भिजायचं म्हणून होतं. इथे नारळाचं झाप पडलेलं आहे. हे सगळं माती 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 झालेली आहे. आता तुम्हाला मी पाचचा व्ह्यू दाखवते, घराच्या पाचच्या साईडचा ते दाखवते.
असाच आपल्या घराच्या पाठी असा डोंगर आहे खूप उंच. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, आम्ही जेव्हा काजू काढायला गेलो होतो आम्ही इथूनच गेलो होतो वरती. ही सगळी माती वगैरे पडलेली आहे इकडे. सो बाहेर तर जाऊ नाही शकत मी, आणखी सगळं वलवल झालेलं आहे. मी कसं तुम्हाला पुढचं दाखवलं पण माझा आवाज नाही येते पावसामुळे, कारण की पाऊस खूप म्हणजे खूप जोरात पडतो आहे. आणि खूप छान वाटतं आहे की पाऊस पडतो आहे. असं भिजेचं मला होतं पण मम्मी वाटत नाही मला भिजायला, म्हणून मी नाही जाते. खरंच खूप भारी वाटते. वाव. हा एवढा इथे पाऊस आहे आणि या दोघी जणी बघा. आम्ही आल्यापासून इथे पाऊस पडतोय, मग आम्ही काय ब्लॉग शूट नाही केला. पण आता मी जर झोपलेलो उठून बघितलं ते बघा काय चालू आहे. खाणीचं पाणी पत्र्यावर येत आहे आणि त्यात दिसत आहे. दोघींना कामं करायला सांगितले आणि दोघीजणी करतायत काय. कचरा साफ करायला लावला, भिजतायत म्हणून. विचारा. खाली टाक, खाली टाक, खाली टाक. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. पूल ओव्हरफ्लो झाली म्हणजे विचार करा ना.